हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी 2.0 मध्ये मी चंचल आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। जर तुम्ही कोणत्याही लेवलची परीक्षा देत असाल, जसं की MPSC असो, जिल्हा परिषद असो, TET असो, CTET असो किंवा पोलीस भरती असो आणि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही लेवलच्या परीक्षा असोत, त्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला हे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप ओरल कॉन्टेंट आहे हा तुम्हाला उपयोगी पडणार आहे। आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत भारताचा इतिहास आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह माहिती मिळेल। जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला हा व्हिडिओ परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा मदत करणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण असे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर करणार आहोत। आय होप तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भारताचा इतिहास या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला थोडंसं बेसिक बघू की युरोपातील जो प्रबोधनाची चळवळ आहे आणि युरोपियनांचे भारतात आगमन कशा प्रकारे झालं हे आपण थोडक्यात बघूया। इसवी सन 14व्या शतकातील जो काळ आहे तो युरोपातील अराजकतेचा काळ म्हणून गणला जातो। या काळाला युरोपातील तमोगुण किंवा अंधकार युग असे संबोधले जाते। या काळामध्ये समाजमनावर धर्मगुरूंचा पगडा होता, त्यामुळे जे ग्रंथ प्रामाण्यास होते त्यास महत्त्व देण्यात येऊन नवीन विचार, नवीन शोध यांची या काळामध्ये आबाळ झाली होती। नंतर येतं 15वं शतक। 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीस हे जे युरोपातील समाज मानसिक स्थिती होती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि युरोपामध्ये नवीन विचारांचे जे वारे आहे ते वाहू लागले। युरोपातील प्रबोधनाच्या चळवळीस प्रारंभ झाला। याचं प्रमुख कारण आहे, ते पहिलं कारण म्हणजे काय तर 1453ला तुर्कस्तानने कॉन्स्टँटिनोपाल हे शहर जिंकून घेतलं होतं आणि पर्यायानं भारत युरोप यामधील जे इराणचे आखात, कॉन्स्टँटिनोपाल आणि इटली हा जो खुशकीचा मार्ग आहे तो बंद झाला। परिणाम काय झाला तर भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गांचा आणि समुद्र मार्गांचा शोध लावणे हे युरोपियनना महत्त्वाचे वाटले आणि यातूनच कोलंबसने अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा जो प्रयत्न करत असताना त्याने अमेरिका खंडाचा शोध लावला 1492 मध्ये। आणि असाच एक दुसरा खलाशी आहे वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरावर प्रवेश केला आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा तो पहिला युरोपियन ठरला, वास्को दी गामा। आणि येथूनच विशाल भारतीय बाजारपेठ युरोपियनसाठी खुली झाली होती। सुरुवातीच्या काळात व्यापारामध्ये पोर्तुगीज आघाडीवर होते, पण व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तारावर सुद्धा त्यांनी भर दिला। तर पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतलेलं गोवा 1510 मध्ये ते त्यांचं प्रमुख केंद्र बनवलं। पोर्तुगीजांचा भारतातील व्यापाराचा हा धडाका बघताच डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा भारतीय बाजारपेठेकडे वळविला व भारत हे एक युरोपियनांचे व्यापारी आणि सत्ता केंद्र बनले। आता आपण बघूया की ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन कसं झालं आणि ब्रिटिशांचा पाया कसा रोवला गेला। सुरुवातीला बघू की ईस्ट इंडिया कंपनी काय आहे ते। पोर्तुगीजांची भारतातील प्रगती पाहून भारतात व्यापाराच्या उद्देशाने लंडनमधील व्यापाऱ्याच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। एलिझाबेथ राणीने सुरुवातीस 15 वर्षासाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली आणि 1609ला राजा जेम्स पहिला याने या कंपनीला कायमस्वरूपी सनद दिली। 1615 साली इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलती मिळविल्या आणि यामुळे प्रारंभीच्या काळात इंग्रजांनी मछलीपट्टण, सुरत, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी आपल्या वखारी उघडल्या। साम्राज्य विस्ताराचा हेतू साध्य करत असताना इंग्रजांनी प्रथम पोर्तुगीजांशी, नंतर डच आणि शेवटी फ्रेंचांबरोबर त्यांना संघर्ष करावा लागला। तर आता आपण बघू की इंग्रज फ्रेंच संघर्ष झाले होते। या इंग्रज फ्रेंच संघर्षाला 3 कर्नाटक युद्धे म्हणतात। 1650 साली स्पेनने पोर्तुगालचा पराभव केला आणि 1654 मध्ये इंग्लंडने हॉलंडचा पराभव केला। परिणामी भारतामध्ये जो पोर्तुगीज आहे व डचांच्या म्हणजेच हॉलंडमधील डचांच्या व्यापारावर मर्यादा आल्या होत्या आणि फ्रेंच हे इंग्रजांचे एकमात्र प्रतिस्पर्धी भारतात उरले होते। पूर्व किनाऱ्यावरील मद्रास म्हणजे आत्ताची चेन्नई हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र होते, तर त्याजवळच्याच पॉंडिचेरी म्हणजे आत्ताचं पुदुच्चेरी येथे फ्रेंचांची सत्ता होती। युरोपात इंग्लंड, फ्रान्स यांच्यामध्ये नेहमीच सत्ता संघर्ष चालत होता। त्याचा पडसाद भारतामध्येही उमटत होता।
यातूनच इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये 1746 ते 48 या काळामध्ये पहिलं युद्ध होऊन फ्रेंचांनी मद्रास जिंकले व तहानंतर ते परत इंग्रजांना वापस केलं. तर लक्षात घ्या, या ठिकाणी 1746 ते 48 इंग्रज आणि फ्रेंच यामध्ये पहिलं कर्नाटक युद्ध झालं होतं. यामध्ये विजयी झाले होते फ्रेंच, पण त्यांनी फ्रेंच आणि इंग्रजांनी जो तह केला त्या तहामध्ये मद्रास हे त्यांना इंग्रजांना वापस करण्यात आलं. नेक्स्ट आहे 1748 ते 50 या काळामध्ये हैदराबाद व अर्काट, कर्नाटकमधील अर्काट येथे नवाबांच्या गादीबद्दल चाललेला जो झगडा होता त्यामध्ये फ्रेंचांनी डुप्ले व बुसी या अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप केला आणि तेथे वर्चस्व स्थापन केलं. मात्र इंग्रजांनी त्यांचे जे गव्हर्नर्स आहेत सँडर्स आणि क्लाइव्ह या अधिकाऱ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर अर्काट हे फ्रेंचांकडून जिंकून घेतलं. म्हणजेच काय तर 1748 ते 50 या काळामध्ये हैदराबाद आणि अर्काट यामध्ये काय झालं होतं, दुसरं कर्नाटक युद्ध झालं होतं आणि यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. 1756 युरोपात इंग्लंड फ्रान्स यांच्यामध्ये सुरू झालेले जे सप्तवार्षिक युद्धाचं पडसाद आहे त्याचं भारतातही उमटलं होतं. भारतात झालेल्या 22 जानेवारी 1760च्या वादिवॉशच्या लढाईमध्ये याला तिसरं कर्नाटक युद्ध म्हणलं. इंग्रजांनी फ्रेंचांना पूर्णतः पराभूत केलं आणि त्यांची पदुच्चेरी, जिंजी ही सर्व ठिकाणी जिंकले. 1763च्या पॅरिसच्या तहानुसार इंग्रजांनी फ्रेंचांना पदुच्चेरी परत केली आणि फ्रेंच सत्ता एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली. त्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष बंगालकडे वळविले व इथूनच खऱ्या अर्थाने त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांशी संघर्ष सुरू झाला. आता पाहू की इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बंगालचा सुभेदार अलीवर्दी खान याचा मृत्यू झाला होता 1756 आणि गादीवर आलेला त्याचा पुत्र होता सिराज उद्दौला. या सिराज उद्दौलाच्या कारकिर्दीमध्ये इंग्रजांनी बंगालमध्ये साम्राज्याचा पाया रोवला होता. सिराज उद्दौलाने इंग्रजांवर स्वारी करून कासिम बाजार व कोलकाता येथील वखारी ताब्यात घेतल्या होत्या. अंधार कोठडीची दुर्घटनाही याच काळात घडल्याने इंग्रजांचं पित्त खवळलं होतं. रॉबर्ट क्लाइव्ह व वॅटसन या अधिकाऱ्याने प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलास धडा शिकवला. मग प्लासीची लढाई झाली 23 जून 1757 यामध्ये मीर जाफरशी संधान केलं होतं आणि सिराजचा पराभव केला होता. कशा पद्धतीनं? सिराज उद्दौलास धडा शिकवण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्ह या हुशार इंग्रजी व्यक्तीनं सिराजचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवलं आणि परिणामी 23 जून 1757 रोजी प्लासी येथे सिराज व इंग्रज यांच्यामध्ये झालेली जी लढत होती त्यामध्ये मीर जाफर हा तटस्थ राहिला आणि त्यामुळे सिराजचा सहज पराभव झाला व मीर जाफर हा बंगालच्या नवाबपदी आला. मीर जाफर इंग्रजांच्या अपेक्षा पुरवीत असताना मेटाकुटीस आल्याने इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम यास अधिक द्रव्य लोभापोटी सत्तेवर आणलं 1760 परंतु मीर कासिमने त्यांना विरोध केला आणि इंग्रजांनी मग पुन्हा मीर जाफरला नवाबपदी आणलं 1763 आणि यातूनच बक्सारची लढाई उद्भवली. बक्सारची लढाई झाली ती 22 ऑक्टोबर 1764 यामध्ये इंग्रजांविरुद्ध 3 राजे होते. कोणकोणते? शाह आलम, सुजा उद्दौला आणि मीर कासिम. बक्सार म्हणजेच बिहार प्रांतातील जो बक्सार आहे येथे झालेली जी लढत आहे तेथे मेजर मनरोच्या आधिपत्याखालील इंग्रजी फौजेने नवाब बादशाह शाह आलम व मीर कासिमच्या संयुक्त फौजांचा धुव्वा उडविला 22 ऑक्टोबर 1764 आणि अशा प्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला. मे 1765 बंगालच्या गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा आरूढ झालेला रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था हा महसूल व्यवस्थेचा जुलमी प्रकार सुरू केला आणि इंग्रजांच्या साम्राज्य पिपासू वृत्तीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली.